नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवसंचार सेना एक जॉब पोर्टल सर्व्हिस आहे जी जॉबच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच प्रदान करते. या पोर्टलच्या माध्यमातून शिवसंचार सेना युवा पिढीसाठी विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी शिवसंचार सेनाने 1 वर्ष पूर्ण केलंय आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून युवकांना जागतिक स्तरावर जॉब्स मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल. jobs.shivsancharSena.org या पोर्टलच्या माध्यमातून युवकांना विविध क्षेत्रांमध्ये करिअर संधी मिळवण्याची मदत केली जाईल. शिवसंचार सेनाद्वारा जॉब शॉर्टलिस्ट करण्याचे, योग्य प्रशिक्षण देण्याचे आणि नोकरीसाठी इंटर्नशिप तसेच विविध कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करणारे प्लेसमेंट पॅकेजेस सादर केले जातील. या समिटमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, जेणेकरून विविध इंडस्ट्रीच्या जॉब्स तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी कशी आहे यावर सखोल चर्चा केली जाईल. शिवसंचार सेनाच्या पुढाकाराने युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींना चालना मिळणार आहे. माझ्यासोबत खासदार अरविंद सावंत सर, काय सांगाल? आज एक चांगली सुरुवात दिसते इकडे. आमच्या शिवसेनेचे अखिल चित्रे, त्यांचा अभिमान वाटतो मला. त्या पक्षात आल्यानंतर त्यांनी ही नवीन संकल्पना मांडली की शिवसंचार सेना. तेव्हा अनेकांना असलं असं की युनियन काढली, पण त्यांचा संचार आहे हा संचार आता सगळीकडे करायचा आहे. त्यांना तो संचार काय मूलभूत आहे तर ह्या क्षेत्रामध्ये संचार म्हणजे कम्युनिकेशनचं क्षेत्र आहे खरं तर, दळणवळण क्षेत्र, आणि त्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आलेल्या आहेत. प्रत्येकजण काही ना काहीतरी एकमेक करत असतो, पण प्रत्येकाला कळतच नाही काय एक्झॅक्ट हवं आहे ते, आणि त्याच्यामध्ये अनेक त्रुटी पण आहेत आणि चांगल्या गोष्टी पण आहेत. ह्या सगळ्या कंपन्या कोणी मॅन्युफॅक्चरिंग करतं, कोणी सॉफ्टवेअर करतं, कोणी हार्डवेअर तयार करतं, कोणी आणखी सर्व्हिस देतं. सर्व्हिस इंडस्ट्री आहे, जिओसारखी, एअरटेल, हे व्हिडिओ, या सगळ्यांनी मिळून एकमेकांना काय हवं आहे. मी जिओ आहे तर मला काय हवं आहे, मला या गोष्टी लागतील, मला इक्विपमेंट पाहिजे, ते कोण करते? आत्मनिर्भर भारतात कुठे मिळते ते करा. मग तो त्याला लागूनच आहे ना संवाद. मग यांच्यात आणि यांच्यात संवाद पाहिजे. मी ग्राहक आहे, ही मॅन्युफॅक्चर आहे, मी याला मला हे हवं आहे, ते मिळालं पाहिजे. आणि ते त्यांनी ह्या सगळ्यांसाठी एकत्र आणून हे आज दरवाजा उघडला मस्त. काय सांगाल? खूप मोठी बेरोजगारी आपल्या मुंबईत आणि त्याचे फायदा होणार आहे. म्हणून मी म्हणालो, माझा एकच कन्सर्न आहे, आफ्टर ऑल डुईंग ऑल दिस थिंग, आर यू गोइंग टू जनरेट एम्प्लॉयमेंट ऑर नॉट. नोकऱ्या उभ्या झालं पाहिजे. सगळ्या कंपन्या रिट्रेंच करत आहेत, ले ऑफ देत आहेत, आणि ह्या सगळ्यामधनं टेक्नॉलॉजी घेत राहिलो तर तुम्ही सारखं युरोपियन आणि ह्या सगळ्या देशांची तुलना करता तेव्हा तुमच्या लक्षात येत नाही की त्यांचं पॉप्युलेशन किती आहे. त्यांची लोकसंख्या 36 कोटी, आमची 140 कोटी. कसं होणार? म्हणून आपल्या लोकसंख्येला काय गरजेचं आहे ते केलं पाहिजे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.